नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावसाळा स्पेशल मूग डाळ भजी बनवणार आहोत। कुरकुरीत अशी मूग डाळ भजी बनवणार आहोत आपण रेसिपी सुरू करूया। मुगाच्या डाळीची भजी बनवणार आहोत आपण। पावसाळा विशेष मुगाच्या डाळीची भजी। इथे 1 वाटी मुगाची डाळ मी भिजत घातली होती। 2 ते 3 तास भिजवायची मुगाची डाळ जास्तीत जास्त। जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर तुम्ही गरम पाणी टाकून अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटं भिजवून घेऊ शकता डाळ। तर आता ही मुगाची डाळ मी 1 वाटी भिजत घातली होती, पाणी काढून टाकलेलं आहे आणि यातली मी 2 चमचे डाळ काढून घेतलेली आहे बाजूला। हे आपल्याला नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे। आता ही आपण डाळ वाटून घेऊया आधी मिक्सरला। 2 चमचे डाळ मी इथे बाजूला काढून घेतलेली आहे, ती आपण नंतर त्याच्यामध्ये वाटलेल्या डाळीमध्ये घालणार आहोत आणि ही डाळ आपण वाटून घेणार आहोत। पाणी घालायचं नाही आहे, पाणी न घालता आपण ही डाळ वाटून घेणार आहोत आणि थोडी जाडसर म्हणजे एकदम पातळ पेस्ट नाही करायची, थोडीशी जाडसर अशी वाटायची। मी छोटं भांडं घेतलं आहे म्हणून मी 2दा वाटणार आहे, हिला 2 वेळाला। यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे, 1 ते 2 हिरवी मिरची मी घालणार आहे। ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता। मी 2 हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता आपण ही वाटून घेऊया, थोडी जाडसर वाटून घेऊया। अशा पद्धतीने जाडसर तुम्ही डाळ वाटून घेऊ शकता। बघा, जास्त मी पातळ पेस्ट नाही केलेली आहे त्याची, थोडी खरखरीत अशी डाळ राहिलेली आहे आतमध्ये, अशी जाडसर डाळ वाटून घ्यायची। आता आपण ही काढून घेऊया आणि दुसरी जी राहिलेली आहे डाळ ती पण वाटून घेऊया। आपली इथे मूग डाळ चांगली वाटून झालेली आहे, जाडसर वाटलेली आहे मी, जास्त बारीक वाटलेली नाही आहे। आतमध्ये थोडी जाडसर अशी खरखरीत अशी डाळ आहे, बारीक वाटायची नाही आहे। आणि आपण याच्यामध्ये मिरची वाटून घेतलेली आहे। आता जी डाळ आपण साईडला काढून ठेवली होती 2 चमचे, ती याच्यामध्ये घालणार आहे मी। त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालूया, चिरून घेतलेला आहे मी कढीपत्ता, तो घालणार आहे। लसूण घेतले 4-5 पाकळ्या, त्या पण मी बारीक किसून घेतलेल्या आहेत, पेस्ट केलेली नाही आहे, त्या घालणार आहे। आला पण घेतलेला आहे अर्धा इंच, तो पण बारीक किसून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत, कोथिंबीर भरपूर घालते। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये। धनापूड घालत आहे मी याच्यामध्ये अर्धा चमचा। हळद घालत आहे, एकदम थोडीशी हळद घालत आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया चांगलं, चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहे मी। याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे आणि यामध्ये मी कुठलाही सोडा वगैरे काही वापरणार नाही आहे। आपण हे थोडंसं हलकं जसं फेटून घेतो त्या प्रकारे, त्या पद्धतीने फेटून घेऊया आपण याला, म्हणजे सर्व मिक्स पण होईल आणि थोडं पीठ फुलल्यासारखं पण होईल, हलकं होईल। जास्त पण फेटायचं नाही आहे, एक 2-3 मिनिटं त्याला फेटून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी हिंग घालत आहे, थोडीशी घालणार आहे। यामध्ये तुम्हाला जिरा घालायचं तर तुम्ही घालू शकता, मला शक्यतो जिरा आवडत नाही। यामध्ये मी थोडीशी हिंग घातली। आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण भजी तळून घेऊया। तेल मी मिडियम गॅसवर इथे गरम करून घेतलेलं आहे। आता आपण एक एक करून भजी सोडून घेऊया। पाण्याचा हात लावून घेणार आहे मी पहिले पीठ सोडताना आणि असं एक एक करून भजी सोडूया आपण तेलामध्ये। जास्त मोठ्या काढत नाही आहे मी,
भजी मी सोडलेली आहे. आता आपण जरा चांगली फ्राय होऊ देऊया. अशा प्रकारे मीडियम टू स्लो गॅसवर भजी आपण तळून घेणार आहोत. आपली भजी इथे चांगली तळली जात आहे. हे बघा, छानपैकी कलर आलाय. मीडियम गॅसवर शक्यतो तळून घ्यायची, जेणेकरून भजी आतपर्यंत चांगली तळली जाईल. आता आपली ही भजी तळून झालेली आहे चांगल्या प्रकारे. त्यापेक्षा जास्त काळपट वगैरे करायची नाही आहेत, तिला बदामी रंग ठेवायचा आहे शक्यतो. आपली भजी तळून झालेली आहे. आता आपण यांना काढून घेऊया. तेल नितळून घेते मी. इथे आपली मूग डाळीची भजी तयार झालेली आहे. सर्व भज्या मी तळून घेतलेल्या आहेत. जाडसर डाळ वाटून घेतल्यामुळे ती एकदम मस्त दरदरी असे वाटते. आणि मी आता एक तोडून दाखवते. गरम आहे खूप. बघा, वाफ पण निघते. पूर्ण आतपर्यंत तळली गेलेली आहे. तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता. खोबऱ्याची किंवा पुदिन्याची चटणी करून खाऊ शकता. मी आता इथे सॉस सर्व केलेलं आहे. आणि आपली मूग डाळीची भजी तयार झालेली आहे. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.